त्यामुळे संगीत गाऊन सादर करत आहे. गाणं सुद्धा हा गाणं नाही, पण मी छोटासा प्रयत्न करून बघते. यशस्वी होतो का बघू. शब्द लेणे असं बघितलं. यानं शब्द साजळे कविता आहे. तुला आवडते की नाही हे कळवा. त्याचबरोबर ती गाणी घालती सुंदर ती कविता वाचनात पूर्वी आजपासून आपण वृत्तबद्ध कवितांविषयी जाणून घेऊ. विषयी माहिती देत मी तुम्हाला काही कविता वाचून म्हणते. भुजंग प्रिय या वृत्तामध्ये चारही गण रस म्हणजे लघु गुरु गुरु असा क्रम आहे. नमस्ते जगत्कारणादिशक्ते नमस्ते प्रभु क्षेमदाते तसे ग्रास सुखावे तसे त्वत्कृपेता तसे त्वत्कृपेता लघु लघु गुरु लघु लघु गुरु सॉरी लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु असं त्याचा पहिलं अक्षर लघु आणि नंतरचे दोन्ही गुरु असा त्याचा क्रम. तर त्याला भुजंग प्रयात वृत्त म्हणतात. भुजंग म्हणजे नाम, प्रयात म्हणजे जाणे. भुजंगाची जशी चाल असते तसं ह्या श्लोकाचं वृत्त आहे. य य चारही य असे
अशी ही छोटी भुजंग प्रयागाची छोटीशी कविता वाचून त्यानंतर तुम्हाला जर भुजंग प्रयागाचा आणखी जरा हवा असेल तर म्हणा ते श्लोक लेख भुजंग प्रयागाचा आहे किंवा सोनाली खरे यांची प्रिय दोन्ही गणांच्याकडे मला एकटे आता वाटत आहे कोणाला तुझे सांगता येत नाही असे काय मन राहत आहे सगळे भुजंग प्रयाग प्रकारे भुजंग भुजंग प्रयाग त्याच्यानंतर आपण पाडगावकरांची एक कविता शब्द या संग्रहातली पाहणार आहोत जिचं नाव आहे नवराज्यशास्त्र घरं जायची दुकानं फोडून लुटायची रस्त्यावर टाकलेल्या माणसांची पाकिटं खेचायची जातीची धर्मांची हुसकाबुसकी साधायची खिडक्या बंद दार बंद घर बंद शाळा बंद हॉटेल बंद असा हा कडेकोट बंदोबस्त सर्वत्र जरब पसरलेली गालगुंडांनी सुजलेलं थोबाड राज्यशास्त्र रस्त्यावर आले गालगुंडांनी थोबाड सुजलं राज्यशास्त्र रस्त्यावर आलं हे नवं राज्यशास्त्र आता उभं भर रस्त्यावर नवी विद्याशाखा उघडून त्याचा अभ्यास केला पाहिजे जुन्या राज्यशास्त्राच्या सिद्धांताची चळवळ पुरे आता पण याची जागा नाही आमच्या विद्यापीठांना पण याची जाग नाही आमच्या विद्यापीठांना अजून या नव्या विद्याशाखेला विद्यार्थी गर्दी करून लोटतील या नव्या विद्याशाखेला विद्यार्थी गर्दी करून लोटतील कोणालाही लुटून ते आपली फी आणून भरतील तरबेज प्राध्यापकांची उणीव मुळीच भासणार नाही झुंजार राजकीय नेते ही जिम्मेदारी सहज पेलतील विद्यापीठात येऊन त्यांनी नुसता आवाज दिला की विद्यापीठाची शर्तेने जमेल ती मोडतोड करून नव्या राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रात्यक्षिकच दाखवतील मुद्दा आहे आमच्या विद्यापीठांना जाग येण्याचा आणि नव्या राज्यशास्त्राचं महत्व पाहिजे तर अशी ही कविता अतिशय मार्मिकपणे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता अ, तशीच त्यांची एक सुंदर कविता आहे भाषा नावा या दोन्ही कविता सध्याच्या राजकारणाला थोड्याशा पूरक आणि समावेशक वाटतात तर आपण फार अहमतेने भाषांविषयी बोलतो आहोत तर पाडगावकरांची कविता ऐकूया तुला पाहिलं की माझं मन फांदी फुलांनी भरून यावी तसं भरून येत आणि तुला पाहिलं की माझं मन फांदी फुलांनी भरून यावी तसं फुलांनी भरून येतं हे तुला सांगावं असं वाटतं पण कसं सांगावं हेच कळत हे तुला सांगावं असं वाटतं पण कसं सांगावं हेच कळत नाही मग मी माझ्याशीच म्हणतो फांदीवर भरून आलेली फुलं यापेक्षा वेगळी भाषा नसतेच होई मनातलं सांगायची फांदीची भाषा फांदीवर भरून आलेली फुलं यापेक्षा वेगळी नसतेच मुळी मनातलं सांगायची फांदीची भाषा अशी ही कविता शैलीची कविता आहे त्यात इतकाच आशय आहे की निसर्ग दिशेची वाट नाही पाहत माणूस भाषेचा जितका उहापोह करतो तो आणि कुणीच करत तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल तुम्ही म्हणाल की ह्या मुलींनी हा चॅनल भाषेविषयीची वैविध्य दाखवण्यासाठी आणि भाषेविषयीचे प्रकार कविता हे सगळं वाचण्यासाठी बनवलंय आणि हीच म्हणते की आपण भाषेची फार ओढाताण करतो तर ते मी का म्हटलं कारण कुठचीही भाषा वाईट नसते त्यातून जे व्यक्त होतात ते विचार कदाचित चांगले वाईट असतात भाषा वाईट नसते नाही इंग्रजीने आपलं काही नुकसान केलं नाही तर भाषा काल परत्वे स्थल परत्वे स्थिती परत्वे भाषा बदलत जाते आणि तिच्या बदलाच्या खुणा सुद्धा जपल्या हे सुद्धा आपलंच काम
कारण त्या खुणा म्हणजे भूतकाळाचा इतिहासाचा एक वारसा असतो. आठवणीतल्या कवितामधल्या कविता वाचून किंवा जुन्या लेखक कवींच्या कविता वाचून ती तेच काम करते. तसंच समकालीन कवींच्याही कविता मी नक्कीच वाचणार आहे. ही झाली पाडगावकरांची कविता. आता शांता शेळकेंच्या कवितेविषयी जरासं बोलूया. पहारा असं या कवितेचं शीर्षक. या निर्मनुष्य एकांतातही सतत गर्दीचे होत राहतात भाग. माणसांचा विलक्षण कोलाहल चालू आहे ते वाटते आता. कधी कधी अचानक मागे अस्पष्ट पायऱ्या उमटत राहतात. एक कठोर शास्ता जणू दुरून टक लावून पाहतो. त्याचवेळी मी एकटी. सोबत मावळतीचा कातरखिन्न प्रहर. भोवती कुजबुज वाढत असते. आतून बाहेरून दाटतो कहर. रात्रीच्या गडद काळोखात भिंतींना फुटतात डोळे आणि कान मनातलेही सारे बघते ऐकते कोण. पहारा ठेवते मजवर एकवटून भान. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण कोणाच्या तरी सोबत किंवा कोणीतरी आपल्यावरती लक्ष ठेवू नये. तर हे लक्ष ठेवणं दोन प्रकारचं असतं. लक्ष ठेवणं हे यांत्रिक असू शकतं, भीतीदायक असू शकतं, कधी कधी काळजी घेणारही असू शकतं. जेव्हा ते भीतीदायक वाटतं तेव्हा तो पहारा वाटतो. एखाद्या स्त्रीला जेव्हा रस्त्यावर जाताना हजारो नजरांचा सामना करावा लागतो आणि त्या नजरा विविक्षित असतात, विचित्र असतात, त्यावेळेला तिला आपल्यावर कोणी पहारा ठेवतोय असंच वाटतं. आणि तोच भाग यांनी कवितेमध्ये व्यक्त केलाय. आता हे जे त्यांनी म्हटलंय की सांजवेळी सोबत मावळतीला असतो काळा कथरहीन प्रहर आणि भोवतीची कुजबुज वाढत जाते. संध्याकाळी कुजबुज कदाचित आपापसातली असेल पण ती कुजबुज या संध्याकाळी त्यांना आपल्याविषयीची वाटते. आणि रात्रीच्या कातरखिन्न काळोखात त्यांच्या मनात गतकाळाचे दिवसभर घडलेले असेल सगळ्याचे विचार दाटून येतात. आणि मग काना मनालाही डोळे उघडून सगळं पाहिलं जातं आणि ऐकलं जातं. आता ह्यात सुद्धा आपल्याला ही एक कविता अशी वाचता येईल किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की सतत गर्दीचे भास होणं, विलक्षण कोलाहल चालू राहणं, हे त्याचा आवाज घेऊन किंवा अचानक अस्पष्ट पायऱ्या उमटत राहणं, हे जे आहे ते आयुष्याचं रूपक सुद्धा असतं. म्हणजे आयुष्याच्या सकाळी जर कोणाचा तरी पहारा आहे, जसा वडिलांचा अमुक एका वेळेत घडते, सोबत मैत्रिणींच्याच जाणं, अधिक मैत्रिणी भेटी असलेल्या, त्यानंतर पत्नीचा पहारा, त्यानंतर तुम्ही काही जेव्हा एकटे आहोत, जेव्हा निरव सगळी झालेली आहे अशा वेळी मुलाचा पहारा, आणि त्यानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा असं यातून विलग होत तेव्हा काळाचा पहारा, हे चार पहारे व्यक्तिगत असतात. अर्थात पुरुषावरही ते उलट्या अर्थाने असतात. हे फक्त स्त्रीच म्हटलेलं आहे असं नाही. पुरुषावर ते उलट्या अर्थाने असतात. पहारा आपल्यावर सतत असतो. त्यामुळे आपल्याला सतत भीड असते की लोक आपल्याला काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, लोक काय विचार करतील वगैरे वगैरे. तर असा तो सततचा पहारा. त्यानंतर यानंतर मी सांजभयाच्या साजण
या कवी ग्रेस यांच्या संग्रहातून बोरी भाबळीला नसे आठवण फुलांची ठेवण फुलांमागे करवंदी जाई वेळू फुलारला मृत्यू सामावला ओंजळीत तुझ्या गावामध्ये जळता डोंगर पाण्याचा सांभाळ कोण करी मरताना असे सजणाचे गीते मला कोणी नसे मागितले तर गोरी बाभळीला नसे आठवत मोराची आणि बाभळीचे फक्त काटे असतात त्याला फुलांची आठवण नसते फुलांची ठेवण फुलझाडांच्या मागे करवंदांची जाळी जेव्हा खुललेली आपल्याला दिसते तेव्हा जो वेळू तयारलेला असतो फुलारलेला असतो त्याचा मृत्यू या करवंदांच्या जाळीच्या ओंजळीतल्या करवंदांमध्ये आपण सांगितलेला असतो कारण ती वेल त्या वृक्षाच्या आधाराने वाढता वाढता त्या वृक्षाचं सगळं पोषक तत्व खाऊन मोकळी होते. मग झुडपाला जो भाग आहे करवंदाच्या झाडाचा तो ते पोषक तत्व खाऊन मोकळा होतो. वेल नव्हे फुल सॉरी फुल वेल म्हटलं तुझ्या गावामध्ये जवळ तालुक्यात म्हणजे काही ठिकाणी खूप वादविवाद असतील किंवा भौतिक अर्थाने तुम्ही बघाल तर वृक्ष कापलेले असल्यामुळे डोंगर जळूच लागलेत आता कोयलेलेच दिसतात आपल्याला त्यामुळे पाण्याचा सांभाळ पूर्ण करी कारण हे वृक्षच आपल्याला पाणी देतात आणि आपण तेच तोडतोय त्यामुळे आपण काय करतोय आगीचे डोंगर निर्माण करतोय जळते डोंगर निर्माण करतोय त्यामुळे पाण्याचा सांभाळ पूर्ण करी हे पाणी कोण सांभाळणार आणि हा सगळा विचार करताना मरताना असे सजनाचे मरताना असे साजण्याचे किस्से मला कोणी नसे मागितले असा विचार करताना हे सगळं सांगणं सजनाचे किस्से म्हणजे त्या सगळ्याचा किस्से आहे त्या त्या कुठल्या तरी अनाकलनीय शक्तीचा किस्सा आहे त्याच्याकडे जायचं मग त्याच्याकडे गेल्यावर किंवा त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला आहे त्या बंधनातून मोकळं द्यायचं असतं म्हणून मला कोणी नसे मागितले असं कवी म्हणतो मला तरी वाटतं. हा अर्थ मी लावलो काय बरोबर तर या कवितेनंतर मी पूजा घडांगे ताईंची अं, चक्र ही कविता वाचली. एका पाकळीचा जीवबाई जळाला देत नाही तिची उमलती होणार आहे हिरव्या ओठाशी हिरव्या ओठांवर तिनं लिहिलेलं गाणं हिरव्या ओठांवर तिनं लिहिलेलं गाणं पानवेल फुल कळी सारे म्हणाती सुराने सूर्य भिनाला पानात सारं झाड सुखावलं प्रेमानं या पाकळीच्या देठ किती भारावलं धडधडे राहून त्याचं पाठीचं काय धडधडे राहून त्याचं पाठीचं काळीज कासावीस दिसला ती उडालेली निज कासावीस दिसला ती कासावीस सारा राती उडालेली निज एका निजत्या वेळेला मग फुलली एका निजत्या वेळेला मग फुलली पाकळी देखण्याच्या फुलागाली ऋतू लागली ग खरी देखण्याच्या फुलागाली ऋतू लागली ग खरी फळी लागली इतकी फळी लागली इतकी फुलं तरारून आली फळी लागली इतकी फुलं तरारून आले पाकळीच्या पायातले प्राण पुरते गळू लागली पाकळी फुलं सोडू नये गळू लागली पाकळी फुलं सोडून मुक्याने देठ गिळतो हुंदका एका चुकल्या ठिके चुकलेच वाई तिथे नको तिथं ती गुंतली देठाच्याही म्हणीसल
कोरडी राहिली. राहिले ना काही मागे, सारे पाचोळ्यात जमा, गेला सुकून ग देठ, गेला हिरवा मेला. तर ह्यामध्ये असं म्हटलं की जीवनाचं जे चक्र असतं, आता ह्यातलं जे फूल आहे ते पाकळीचा जीव नाही जळायला लागेल. म्हणजे पाकळी म्हणजे तिचा जीव देठाशी म्हणजे ईश्वराशी जोडलेला आहे. आणि त्या गोष्टीची रोमँटिक खूण तिच्या हिरव्या ओठांवर. त्या हिरव्या ओठांवर तिने लिहिलेलं गाणं हे पान, वेल, फूल, कळी सगळेच म्हणतात. तर सूर पानांमध्ये विरलेला असतो. म्हणजेच सूर किंवा ती क्षमता, ती कला किंवा शक्ती म्हणू आपण. शब्दातून व्यक्त व्हायची, भावनेतून व्यक्त व्हायची, नर्तनातून व्यक्त व्हायची, हे सगळं आपल्या कानांमध्ये म्हणजे आपल्या रोमाला काय सामावून घेतलेलं असतं. त्यामुळे सारं झाड सुकवतं म्हणजे आपण इतरांना आनंद देतो. प्रेमानं या पातळीच्या देठाची भरावली. पण ती मुलीशी पाकळी असल्याच्या प्रेमाने देठ किती भारावते. म्हणजे तो जो देठ आहे ना, ईश्वर आहे ना, तो तिच्या अस्तित्वाचा आनंद साजरा करतो. धडधडे भारावून त्याचं पाठीचं काही तो अतिशय आनंदी होतो. आणि त्याचं जे पाठीचं काळीज आहे ते फुलून जातं, धडधडतं. त्यामुळे तो कासावीसही होतो की ते हिचं कसं होणार किंवा ह्याचं कसं होणार. त्यामुळे तो कासावीस होतो, रात्रंदिवस त्याला झोप लागत नाही. आणि मग एका निजत्या वेळेला फुलली पाकळी. आणि मग जेव्हा त्याचं लक्ष नसतं तेव्हा पाकळी फुलून येते. देखणी अशा फुलं गाली ऋतू लागली ग. आणि मग जेव्हा तो पूर्णपणे उमलून येत असेल, जेव्हा पूर्णपणे विकास होतो जीवनक्रमाने, जेव्हा पूर्ण काम झालेलं असतं, त्यानंतर खळी लागते. खळी लागते म्हणजे ती कळी उमलून येते. जेव्हा आपण सगळा सुगंध आपलं सगळं अस्तित्व एखाद्या गोष्टीला बहाल करतो, देऊन टाकतो, तेव्हा त्या गोष्टीत परिपूर्णता येते. आणि जेव्हा ती परिपूर्णता येते त्यानंतर त्या फुलाला गळून जाणं हे हा निसर्गक्रम आहे, असं ठरलेलं असतं. तसंच माणसाचंही असतं, तसंच एखाद्या कवितेचंही असतं. कविता आवडते म्हणून आपण एकच कविता सलग लिहित बसत नाही. एकच कविता सुरू करून 100 पानं एकच कविता असं नाही ना करत. प्रत्येक कवितेला कुठे ना कुठे शेवट असतो, कुठे ना कुठे मध्य असतो, कुठे ना कुठे सुरुवात असते. तसंच प्रत्येक गोष्टीचंही असतं आणि तसंच माणसाचंही असतं. तर असं आणि मग हळूहळू एक एक पाकळी त्या फुलाची गळत जाते. त्यामुळे देठ हळहळतो आणि त्याला वाटतं चुकलंच, नको तिथे गुंतली आणि फुलली. आता हे माणसाच्या बाबतीत कुठे लागू होतं का मोहांमध्ये अडकला हे जे उगवतो मग त्यालाही वाटत असेल की नको तिथे ती गोष्ट. आणि जसं त्याने करायला हवं. आणि त्या देठाच्या मनात कोरडी सळ, कोरडी म्हणजे चिकटूक राहते. बाकी जास्त काही नाही कारण निसर्गक्रम आहे. राहिले ना मागे काही, सारे पाचोळ्यात जमा, गेला सुकून ग देठ, गेला हिरवा. तर हे सगळं पाचोळ्यात जमा झालं, तो देठही सुकून जातो. म्हणजे हे शरीरही सुकून जातं. मग नव्या शरीरात त्या रूपात त्या रंगात माणसाला रंगावे लागतात. त्याच्यामध्ये तात्पुरता मुलांना दिलेला असतो हिरवा पण त्याचा काही उपयोग नसतो. असं सगळं
तर या माझ्या कवितांचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं, समजावणं कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आणि जर का काही तुम्हाला माझ्या कवितेबद्दल सुचवायचंय, सांगायचंय, कमेंट करायचं, तर प्लीज 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 माझ्या चॅनलवरती करा. सर्वच गोष्टींचं स्वागत असेल.